मित्रांनो, प्रेमाचं नातं खूप सुंदर असतं, पण त्याच वेळी ते खूप नाजूकही असतं. एक छोटीशी चूक, एक चुकीचा शब्द किंवा एक चुकीची सवय कधी कधी पूर्ण नातं कमजोर करू शकतं. आणि अनेक वेळा असं दिसून येतं की नात्यातील काही चुका पुरुष नकळत वारंवार करतात. सुरुवातीला त्या चुका छोट्या वाटतात, पण हळूहळू त्या नात्याला आतून कमकुवत करतात आणि शेवटी नातं तुटण्याच्या टप्प्यावर पोहोचतं. म्हणून तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रेमाच्या नात्यात पुरुषांकडून होणाऱ्या 10 मोठ्या चुका, ज्यामुळे नातं हळूहळू कमजोर होत जातं. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं नातं मजबूत आणि आनंदी ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चूक क्रमांक 1, तिचं बोलणं नीट न ऐकणं. मित्रांनो, नात्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ऐकून न घेणं. अनेक पुरुषांना वाटतं की त्यांनी सल्ला दिला म्हणजे काम संपलं, पण अनेक वेळा स्त्रीला सल्ला नको असतो. तिला फक्त कोणीतरी तिचं बोलणं शांतपणे ऐकावं असं वाटतं. जेव्हा पुरुष मोबाईल मध्ये व्यस्त असतो, अर्धवट ऐकतो किंवा विषय बदलतो, तेव्हा स्त्रीला असं वाटू शकतं की तिला महत्त्व दिलं जात नाही. हळूहळू ते नात्यात अंतर निर्माण करू शकतं. चूक क्रमांक 2, तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं. मित्रांनो, स्त्रिया भावनिक दृष्ट्या अधिक व्यक्त होणाऱ्या असतात. त्या त्यांच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करतात, पण काही पुरुषांना भावना समजून घेण्याऐवजी त्या दुर्लक्ष करण्याची सवय असते. उदाहरणार्थ, ती म्हणते, आज मला खूप वाईट वाटतंय, आणि पुरुष म्हणतो, अरे काही नाही, सोडून दे. हे वाक्य साधं वाटतं, पण यामुळे तिला असं वाटू शकतं की तिच्या भावनांना महत्त्व दिलं जात नाही. चूक क्रमांक 3, वेळ न देणं. मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी वेळ देणं खूप आवश्यक असतं, पण अनेक पुरुष काम, मित्र, मोबाईल, सोशल मीडिया यामध्ये इतके व्यस्त होतात की नात्यासाठी वेळ देणं कमी होतं. सुरुवातीला हे लक्षात येत नाही, पण हळूहळू स्त्रीला असं वाटू शकतं की ती त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्राथमिकता नाही. चूक क्रमांक 4, संवाद कमी करणे. मित्रांनो, नातं मजबूत ठेवण्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. जेव्हा संवाद कमी होतो तेव्हा गैरसमज वाढतात. अनेक वेळा पुरुष मनातल्या गोष्टी बोलत नाहीत, समस्या सांगत नाहीत, भावना व्यक्त करत नाहीत. यामुळे नात्यात अंतर वाढतं, कारण संवाद नसला की समज कमी होते. चूक क्रमांक 5, तिची तुलना इतरांशी करणे. मित्रांनो, ही चूक नात्यासाठी खूप धोकादायक असते. जेव्हा पुरुष म्हणतो, ती मुलगी खूप चांगली आहे, तू तिच्यासारखी का नाहीस, अशा शब्दामुळे स्त्रीच्या मनाला दुखावलं जाऊ शकतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तुलना केल्याने नात्यात असुरक्षितता आणि नाराजी वाढते. चूक क्रमांक 6, छोट्या गोष्टींची कदर न करणं. मित्रांनो, नातं फक्त मोठ्या गोष्टींवर टिकत नाही, ते टिकतं छोट्या छोट्या गोष्टींवर. एक साधा मेसेज, एक कौतुकाचा शब्द, एक छोटं सरप्राईज. जेव्हा पुरुष या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तेव्हा नातं हळूहळू थंड होतं. चूक क्रमांक 7, जास्त अहंकार ठेवणं. मित्रांनो, अहंकार हा नात्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. काही वेळा वाद झाल्यावर पुरुष माफी मागायला तयार नसतात. त्यांना वाटतं की मी का माफी मागू, पण नातं टिकवण्यासाठी कधी कधी अहंकार बाजूला ठेवावा लागतो. चूक क्रमांक 8, विश्वास कमी करणं. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. जर खोटं बोललं, गोष्टी लपवल्या किंवा संशय निर्माण केला तर विश्वास हळूहळू तुटतो, आणि विश्वास तुटला की नातं टिकवणं खूप कठीण होतं. चूक क्रमांक 9, तिच्या स्वप्नांना समर्थन न देणं. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला स्वप्न असतात, ध्येय असतात, आकांक्षा असतात. जर पुरुष तिच्या स्वप्नांना समर्थन देत नसेल तर तिला असं वाटू शकतं की ती समजली जात नाही. नातं तेव्हाच मजबूत होतं जेव्हा दोघेही एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देतात. चूक क्रमांक 10, नातं गृहीत धरणं. मित्रांनो, ही सर्वात मोठी चूक आहे. काही वेळा पुरुषांना वाटतं की नातं कायम टिकणारच आहे, म्हणून ते प्रयत्न कमी करतात, काळजी कमी घेतात, लक्ष कमी देतात. पण सत्य हे आहे की
प्रत्येक नात्याला सतत काळजी आणि प्रयत्न लागतात. जर ते केलं नाही तर नातं हळूहळू कमजोर होऊ शकतं. मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे नात्यात चुका होणं स्वाभाविक आहे. कोणीही परिपूर्ण नसतो, पण महत्वाचं काय, चुका ओळखणं आणि त्यात सुधारणा करणं. जर दोघांनीही प्रयत्न केले तर कोणतंही नातं अधिक मजबूत होऊ शकतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं प्रेमाच्या नात्यात पुरुषांकडून होणाऱ्या 10 मोठ्या चुका. ऐकून न घेणं, भावनांकडे दुर्लक्ष करणं, वेळ न देणं, संवाद कमी करणं, दुसऱ्यांशी तुलना करणं, छोट्या गोष्टींची कदर न करणं, अहंकार ठेवणं, विश्वास कमी करणं, स्वप्नांना समर्थन न देणं, नातं गृहीत धरणं. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं नातं मजबूत ठेवायचं असेल तर या चुका टाळणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच रिलेशनशिप विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.